जर विचार केला तर गुळ 1 किलो टाकावा लागेल आणि डीएपी 800 ग्रॅम टाकावा लागेल. हे गुळ आणि डीएपी वायरच्या पिशवीमध्ये टाकायचं आणि ड्रम मध्ये हलवायचं. पांढरा डीएपी असेल तर बऱ्यापैकी पटकन विरघळून जातो, थोडासा होता राहतो. काळा डीएपी लवकर विरघळत नाही, खूप त्रास देतो. त्याच्यानंतर 13,045 3 ग्रॅम. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट CaNO3 असं थोडक्यात लिहितो 2 ग्रॅम. सल्फर 80% 1 ग्रॅम. आणि पहिल्या 3 फवारणीला बोरॉन टाकायचं. बोरॉन 20%. बोरॉन 20%, 0.5 ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम. पहिल्या 3 फवारणीलाच फक्त बोरॉन टाकायचं, नंतर बोरॉन टाकायचं नाही. 2-3 फवारणी घेतल्या तर 10 दिवसाच्या अंतरानं सबकेनच्या पुढे 5 पानं आल्यानंतर त्याची फवारणी करायची. तर मित्र हो, फ्रुटफुलनेससाठी ऍक्च्युली हा फॉर्म्युला सगळ्यात अगोदर द्राक्षामध्ये वापरला, तो म्हणजे जम्बो मध्ये वापरला, परत पर्पल मध्ये वापरला, विजय चमन मध्ये वापरला. कारण ह्या तिन्ही व्हरायटीला माल येण्याची बऱ्यापैकी अडचण आहे. आणि थॉम्सन वगैरे ह्या बाकीच्या तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, सोनाका वगैरे याला. तर अशा पद्धतीनं ह्याचं एक संयुग जे होतं, ते फ्रुटफुलनेससाठी अतिशय काम करतं. त्याच्यामध्ये झिंक नाही आहे, फेरस नाही आहे, मॉलिब्डेनम नाही आहे. हे आम्ही फॉर्म्युला तयार करत असताना हे काढायचो, ते टाकायचो, ते काढायचो, ते टाकायचो, असे बरेच वर्ष प्रयत्न केल्यानंतर हा फॉर्म्युला सेट झालेला आहे. मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी मी व्हॉट्सअपवर टाकल्याबरोबर 700 शेतकऱ्यांचे अतिशय चांगले पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. सकारात्मक म्हणजे खूप चांगले रिझल्ट आहेत म्हणून सांगितले. या वर्षी 80% द्राक्ष बागायतदारांचा वापर करतायत. म्हणजे एक अंदाज आहे, 80% लोक प्रत्येक वेळी विचारतात. आणि सगळेजण कालच्या मीटिंग मध्ये, आजच्या मीटिंग मध्ये आम्ही ते 2-2 स्प्रे घेतले म्हणून सांगतायत. पाण्याचा TDS जर 400च्या वर असेल तर ते फुटतं, अन्यथा फुटत नाही, त्याचा साका होत नाही. आणि जर स्कॉर्चिंग आलं तर 600-700च्या वर जर TDS असेल तर थोडंफार स्कॉर्चिंग येतं. मात्र हे स्कॉर्चिंग तुमच्या बोर्डोपेक्षा कमी असतं, अतिशय कमी असतं बोर्डोपेक्षा. बोर्डोना स्कॉर्चिंग याच्यापेक्षा खूप जास्त येतं. अशा पद्धतीनं हा एक फॉर्म्युला आहे.